नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दिनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद एसी भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत। अध्याय 9वा, राजविद्या राजगुह्य योग, परम गोपनीय ज्ञान। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 29। समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्। समोहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्। समोहं सर्वभूतेषु न मे द्वेषोऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्। समः समभाव, अहम मी, सर्वभूतेषु सर्व जीवांच्या ठिकाणी, न कोणताच नाही, मे मला, द्वेषः द्वेषपूर्ण, अस्ति आहे, न तसेच नाही, प्रियः प्रिय, जे ये जे भजंती दिव्य प्रेममय सेवा करतात, तू परंतु माम माझी, भक्त्या भक्तिभावाने, मयी माझ्यामध्ये, ते असे मनुष्य, तेषु त्यांच्यामध्ये, च सुद्धा, अपि निश्चितच, अहम मी। भाषांतर आहे, मी कोणाचा द्वेष करीत नाही, तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही। सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या स्थायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे। हे समजणे खूप गरजेचं आहे। हरी बोल। या भौतिक जगामध्ये भगवंत इथे सांगतायत की मी कोणाशीही कोणाचा द्वेष करीत नाही, नाही कोणी मला प्रिय आहे। परंतु हजारो ठिकाणी म्हणतात भगवंत माझे भक्त मला खूप प्रिय आहेत। याचा अर्थ काय?
ना मी कुणाचा द्वेष करतो, ना मी कुणाला प्रिय आहे. म्हणजेच माझा भक्त होण्याची संधी जी आहे मी ती सर्वांना देतो. कोणालाही विनाकारण मी कधीच दंड देत नाही आणि कोणावरही विनाकारण मी कधीही कृपा वर्षाव सेपरेटली करत नाही. सगळ्यांना समान समभावाने मी प्रेम करतो, समभावाने मी पाहतो. ही थोडीशी स्पर्धात्मक तुलनात्मक कंपॅरिझन भगवंत केव्हापासून सांगत आहेत. जे मला मानत नाहीत ते मूर्ख आहेत, जे मला मानतात ते महात्मा आहेत. माझी पूजा उपासना न करणारे इथे जातात, माझी उपासना करणारे माझ्याकडे येतात. माझी उपासना कशी करायची? आता सांगतात की सगळं काही जे काय आहे ना ते माझ्यासाठीच कर फक्त, आणि असं केलं असतं तू कर्मबंधनातून मुक्त होशील. हे तुझ्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही. माझी भक्ती भावाने जर कोणी सेवा करत असेल तर तो या भौतिक जगातून, दुःखालयातून, कर्मबंधनातून, जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो. याचा अर्थ मी त्याच्यावरती स्पेशल काही फेवर करतो काय म्हणतात त्याला, आणि बाकीच्यांना मी इथेच अडकून ठेवतो, पार्शियालिटी करतो, असं नाही. इथे जो कोणी अडकलेला आहे तो आपल्याच कर्मामुळे अडकलेला आहे. इथून जो कोणी सुटणार आहे तो आपल्याच कर्मामुळे सुटणार आहे. परंतु जे माझी भक्ती भावाने प्रेमाने माझी सेवा करतात ते ऑफकोर्स मला प्रिय आहेत, कारण मी पण त्यांना प्रिय आहे. तिसऱ्या का पाचव्या अध्यायामध्ये देखील हेच सांगितलं एकदा भगवंतांनी. असे व्यक्ती सगळे मला प्रिय असतात कारण मी त्यांना प्रिय असतो. का महत्वाचा आहे हा श्लोक? तर या भौतिक जगामध्ये जो कोणी येतो तो बदमाश असतोच. तुम्ही, आम्ही सगळे कमी जास्त प्रमाणात असेल, परंतु या भौतिक जगात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती म्हणण्यापेक्षा प्रत्येक जीव हा असुरच असतो, बदमाशच असतो, पापीच असतो. म्हणूनच तो येतो या भौतिक जगामध्ये, नाही तर त्याला इथे यायची काही गरजच नाही. आणि या अशा असुरांचं, पापी लोकांचं मूळ लक्षण असतं ते म्हणजे मूळ आणि प्रथम लक्षण ते म्हणजे ते भगवंतांचा द्वेष करतात, भगवंतांचा तिरस्कार करतात. भगवंतांनीच सगळं का भोगायचं, मी कधी भोगणार, या विचाराने आपण इथे आलेलो असतो. आणि मग म्हणूनच तर सगळे भोगी दिसतात आपल्याला. बघेल त्या गोष्टीचा मालकी हक्क स्वतःकडे कसा येईल, बघेल त्या गोष्टीचा मालक मी कसा होईन, नियंत्रक कसा होईन, ईश्वर कसा होईन, आणि म्हणूनच एन्जॉयर, भोगता कसा होईन, याच्यामध्ये प्रत्येक जण बिझी आहे. परंतु याच्या एक्झॅक्टली विरुद्ध आणि मूळ तत्वज्ञान आहे की तुम्ही नाही कधी भोगता होऊ शकता, नाही तुम्ही कधी स्वामी होऊ शकता. मूळ भोगता, मूळ स्वामी प्रभू तर एकमेव भगवंत आहेत. तुम्हाला तर भोगता व्हायचा आहे, स्वामी व्हायचा आहे, प्रभू व्हायचा आहे, मग तुम्ही त्या व्यक्तीचा द्वेष करायला लागता, तिरस्कार करायला लागता. 24व्या श्लोकात भगवंत म्हणतात, सर्व यज्ञांचा मीच केवळ भोगता आणि स्वामी आहे, भोगता च प्रभुरेव च. हे ज्याला समजलं त्याचं इथं पुन्हा पतन होत नाही. मग इथे पतन झालेलं, या भौतिक जगात आलेला प्रत्येक जीव भगवंतांचा द्वेष केलेला आहे, करतो आहे, अजूनही करतो आहे, म्हणूनच तो इथं आहे. तुम्हाला कदाचित हे पटणार नाही कारण तुम्ही भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहात, पण तुम्ही पण भगवंतांचे द्वेषीच आहात. जोपर्यंत आपण भगवंतांची अनन्य भावाने भक्तिमय प्रेममय सेवा सतत नित्य करायला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपण द्वेषीच असतो. आणि अशा असुरांचं, अशा द्वेषी लोकांचं, अशा असुरांचं ठामपणे एकच मत असतं की भगवंत जे आहेत ना ते पार्शालिटी करतात. जे देवी देवता आहेत त्यांच्या बाजूने सदैव लढाई करतात. जेव्हा जेव्हा देवी देवतांमध्ये आणि असुरांमध्ये युद्ध होतं तेव्हा भगवंत देवी देवतांच्या बाजूने असतात. देवी देवतांच्या बाजूने युद्ध करताना, भक्ताच्या बाजूने युद्ध करताना नियम विधी निषेध सगळं तोडून त्यांना जिंकवतात. हे अनेकदा भगवंतांनी केलेलं आहे ऑलरेडी.
आणि मुळातच आपण भगवंतांचे द्वेषी असल्यामुळे आपल्या मनामध्ये फिक्स बसलेलं असतं की भगवंत पार्शालिटी करतात, देवी देवतांना भक्तांना विशेष मदत करतात, आम्हाला नाही मदत करतात, उलट आमच्या विरुद्ध कायमचं वागतात, हो की नाही? सगळीकडे सगळे प्रत्येक असुर असाच विचार करत असतो. आता आपण तसे विचार करत नाही का? कारण आपण छोटेसे असुर आहोत, कारण आपण भक्तीत आलोय, भक्ती मार्गामध्ये आलोय, त्यामुळे आपण आसुरी प्रवृत्ती सोडून द्यायचं ठरवलंय. अजून सोडलेलं नाही, पण सोडून द्यायचं ठरवलंय. त्यामुळे आपण जनरली भगवंतांना अशा प्रकारचे पार्शालिटी करतात असं म्हणत नाही, परंतु भक्ती मार्गामध्ये आलेले देखील मी पाहिलेले आहेत. कारण भक्ती मार्गामध्ये जनरली शुद्ध भावाने कोणी येत नाही, काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून येतो, काहीतरी हवा असते म्हणून येतो. अशा व्यक्तींना जेव्हा जे हवा आहे ते मिळत नाही, किंवा जे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होत नाही, किंवा नवीन एखादा मोठा प्रॉब्लेम येतो भक्ती मार्गामध्ये आल्यावरती देखील, मग आपण पण विचार करायला लागतो भगवंत काही चांगले नाहीत, पार्शालिटी करतात. जो पापी आहे, रोज बार मध्ये जातो, 2 नंबरचा धंदा करतो, त्याला ना कधी आजार होतो ना त्याचे सगळं सुख सुविधा सगळ्याच आहेत, सगळं चांगलं चालू आहे त्याच्या घरामध्ये, मी आपला सत्यवादी आहे, तुम्ही सांगताय भगवद्गीतेमध्ये तसं वागतोय, तरी पण माझ्या घरात गरिबी आहे, आजार आहे, प्रॉब्लेम आहे, काय भानगड आहे? हे सगळं होतं अज्ञानामुळे. कारण भगवंत इथे सांगतात, स्पष्टपणे घोषणा करतात की मी कोणाशी पार्शालिटी करत नाही, समोहम सर्वभूतेषु, सर्व जीव माझ्यासाठी समान आहेत, न मे द्वेषोस्ति न प्रिया, नाही मी कुणाचा द्वेष करतो, नाही कोणी मला अधिक प्रिय आहे. मग हे असं वेगवेगळं का दिसतं आपल्याला? मॅक्झिमम लोक नास्तिकवादी होतात, एथियस्ट होतात. एथियस्ट इज नॉट एक्झॅक्टली नास्तिकवादी, परंतु इंग्लिश मध्ये दुसरा शब्द नाही. कारण त्यांना हे बघवत नाही, त्याचं चांगलं होते माझं वाईट होते, माझं चांगलं होते त्याचं वाईट होते, मग देव असा कसा काय वेगवेगळं सगळ्यांशी वागतो? हा मेन संदेश आहे भगवद्गीतेचा. हे जे काही तुमच्याशी बरं वाईट होतंय ते सगळं तुमच्या कर्मामुळे होतंय. हे जोपर्यंत तुम्ही स्वतः मान्य करत नाही की मी याला जबाबदार आहे, नाही दुसरा कोणी याला जबाबदार आहे, आणि भगवंत बिलकुल जबाबदार नाही, तोपर्यंत तुम्हाला हे समजलंच नाही की हे लॉजिक काय आहे, हे आम्ही इथे का आलेलो आहे, इथे का अडकलेलो आहे, काहीच समजलेलं नाही. आणि ह्या संभ्रमात जे जीव आहेत त्यांच्यासाठी आजचा हा श्लोक आहे. भगवंत सांगतात की मी कोणाशीही पक्षपात करत नाही, आणि मीच नाही कोणीच तुझ्याशी पक्षपात करत नाही. तुला जे काही तू भोगत आहेस, सुख असो दुःख असो, ते तू तुझ्याच कर्मामुळे भोगत आहेस. हे कर्माचं गणित भगवद्गीतेमध्ये सांगितलं. हा, आजच मी खूप छान एक व्हिडिओ बघत होतो, ऍक्च्युली मी सगळ्यांना पाठवायला पाहिजे होतं. इंटरेस्टिंगली युट्यूब वरती हा चॅनल आहे, खूप चांगला आहे, तुम्ही पण पहा वाटलं, आफ्टर स्कूल म्हणून त्याचं नाव आहे. तो सांगत होता की देर इज नो अनजस्टिफाईड रिझेंटमेंट इन दिस वर्ल्ड. म्हणजे आपलं जे दुःख असतं, आपला जो संताप असतो, आपला जो राग असतो, आपले चिडचिड होत असते, आपली द्वेषाची भावना निर्माण होते, ते आपण सदैव ते आपल्या मनाला समजावून सांगतो की याच्या मागे काहीतरी कारण आहे, हा त्याच्या मागे कारण आहे, हा त्याच्या मागे, आणि कुणीच नसेल तर भगवान देव त्याच्या मागचं कारण आहे. नो, आपण स्वतःच त्याच्या मागचे कारण असतो. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तो व्यक्ती देखील आपल्या वेदांमधूनच समजावून सांगत होता, इंटरेस्टिंगली. तर भगवान तिथे स्पष्टपणे सांगतात मी कोणाशीही पक्षपात करत नाही, परंतु जो माझी सेवा करतो प्रेमाने, तो मला प्रिय असतो, त्याला मी प्रिय असतो. आता याच्यात काही चुकीचं नाहीये. याचा अर्थ मी कोणाशी पक्षपात करतोय असं नाही. तुम्ही येऊन माझी सेवा करत असाल, माझ्याशी भक्तिभावाने प्रेमाने आदान प्रदान करत असाल, तर मला पण तेच पाहिजे. मी पण प्रेमाचं आदान प्रदान करतो, कारण माझा पण आनंद त्याच्यामध्येच आहे. आणि ज्याला समजलं की याच्यामध्येच आनंद आहे, तो पण माझ्याशी प्रेमाने भक्तिभावाने माझ्या सेवेमध्ये व्यस्त असतो. अत्यंत महत्वाचा शब्द आहे या श्लोकातला, तो म्हणजे ये भजंती.
ये भजंती, भजने म्हणजे सेवा करणे, काम करणे, हे लक्षात ठेवा. आपल्या क्लासला आल्यावरती तुम्हाला हेच मिळणार. तर प्रभुपाद समजावून सांगतात, या ठिकाणी कोणी प्रश्न करेल की जर श्रीकृष्णांना सर्वजण सारखेच असतील आणि कोणीच विशेष प्रिय नसेल तर मग त्यांची दिव्य सेवा करण्यात सदैव निमग्न असलेले भक्त त्यांना विशेष प्रिय का असतात. परंतु या ठिकाणी भेद दर्शवण्याचा संभवच नाही. हे तर साहजिकच आहे. या भौतिक जगतात मनुष्य कितीही उदार प्रवृत्तीचा असला तरी त्याला आपली मुले बाळे विशेष प्रिय असतात. भगवान म्हणतात की प्रत्येक जीव, मग तो कोणत्याही रूपातला असो, तो माझा पुत्र आहे आणि म्हणून ते प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूंचा विपुल प्रमाणात पुरवठा करतात. भगवंत मेघासमान आहेत. मेघ हा सर्वत्र पाऊस पाडतो, मग तो खडक असो, जमीन असो अथवा पाणी असो. परंतु आपल्या भक्ताकडे ते विशेष ध्यान देतात. अशा भक्तांचा या ठिकाणी विशेष उल्लेख करण्यात आला आहे. हे भक्त सदैव कृष्ण भावना भवित असतात आणि म्हणून ते श्रीकृष्णांमध्ये स्थित असतात. स्थित असतात ते पुढे थोडस स्पष्टीकरण दिलंय. प्रभुपाद इथे समजावून सांगतात की भगवंतांना सगळेच प्रिय आहेत. ऍक्च्युली भगवंतांना सगळेच प्रिय आहेत, कारण भगवंत भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा म्हणतात की सगळे माझे पुत्र आहेत, मी सर्वांचा पिता आहे, सगळेच प्रिय आहेत. जसं आई वडिलांना आपली सगळी मुलं प्रिय असतात. समजा 4 मुलं आहेत, आजकाल 4 नसतात, आजकाल 1 किंवा 2च असतं, त्यामुळे जरा समजणं थोडंसं कठीण आहे. पण ज्यांना 2 मुलं आहेत त्यांना लक्षात येईल. ज्यांना पूर्वीच्या काळामध्ये 4, 6, 7, 8 वगैरे असायचे, तर ते साथीच्या साथी समान असू शकत नाहीत, हो की नाही. त्यातले काही खूप चांगल्या मनाचे, चांगल्या स्वभावाचे, चांगल्या संस्कार झाल्यामुळे चांगल्या वागणुकीचे असणार आणि काही टार्गेट असणार, खोड्या करणार, मस्ती करणार, कधी कधी वाईट गोष्ट पण करणार, जसं की चोरी करणे, नशा करणे वगैरे. मग अशा वेळेला आई वडील जर त्यांना दंड देत असतील तर याचा अर्थ असा नसतो की आई वडील पक्षपात करतायत किंवा त्यांच्यावर प्रेम करत नाहीत, यांच्यावरच फक्त करतात, असं नसतं. ते करतात, दंड देतात ते देखील प्रेमा खातीरच देत असतात. आणि मुळात हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या दंडाला जबाबदार तो स्वतःच असतो. त्याचं कर्म, त्याचं कर्तृत्व जे असतं, त्याचे काहीतरी वाईट केलेलं असतं ते, म्हणून तो जबाबदार आहे. नाहीतर आई वडील सगळ्यांवरती समानच प्रेम करत असतात, काय प्रॉब्लेम आहे. जो आज्ञाधारक असतो, वाईट कृत्य करत नाही, परवानगी विचारल्याशिवाय काही करत नाही, मुलगा असो मुलगी असो कोणी असो, आई वडील त्याच्यावरती विशेष प्रेम करतात. कारण आई वडिलांना माहिती असते की याला काही जबाबदारी दिली, याला काही 100 रुपये दिले, दुकानातून हे घेऊन ये म्हणून सांगितलं, तर चिंता करायचं काही कारण नाही, कारण तो आज्ञाधारक आहे, दुसरं काही वाईट काम करणार नाही. त्यामुळे भगवंतांना सगळेच प्रिय आहेत. या श्लोकामध्ये भगवान म्हणतात नाही मला कुणी प्रिय आहे, नाही कुणाचा मी द्वेष करतो, पण ऍक्च्युली भगवंतांना सगळेच प्रिय असतात, समान प्रिय असतात. परंतु जे चांगल्या पद्धतीने वागतात, चांगल्या पद्धतीने आदान प्रदान करतात, त्यांना या श्लोकामध्ये म्हटलंय मयी ते म्हणजे ते माझ्यामध्ये, त्यांच्यामध्ये needs to be set. बाह्य स्वरूपात असं वाटतं की ते एखाद्याला दंड देतात, एखाद्याशी पक्षपात करतात, पण कोणाला वाटतं, ज्याला स्वतःला स्वामी व्हायचंय, ज्याला स्वतःला प्रभू व्हायचंय, त्याला तसंच वाटणार. तर काय करणार आता, जसं हिरण्यकशिपूला वाटायचं, नाही. आणि नॉर्मल आपल्याला देखील कधी कधी तसं वाटतं ऍक्च्युली. जसं की कर्णाला मारलं, दुर्योधनाला मारलं, रोहिणी नाही काय, मोहिनी रूप धारण करून आले, वचन दिलं मी पक्षपात करणार नाही, तरी पण केलं, हो की नाही.
कारण भगवंत आपलं जे काम आहे ते काम करत असतात. जसं आपण देखील लहान मुलांना कधी कधी वचन देतो, परंतु त्याचं काढून चांगल्या मुलाला देतो, कारण आपल्याला माहिती असतं त्याच्या हातात गेलं की त्याची वाट लागणार आहे. खोड्या करणारा मुलगा असतो, परंतु त्याला मात्र वाटतं की नाही, माझ्याशी पक्षपात केला गेला, माझ्यावर अन्याय झाला, माझ्यावर अत्याचार केला, तुम्ही मला प्रॉमिस केला होता तरी पण असं वागलं. ते असुर लोकांचं हे असं म्हणणं असतं कायम, परंतु भगवंत कधीच पक्षपात करत नाही. पुढच्या श्लोकामध्ये खूप सुंदर रीतीने सांगतात ते. ऍक्च्युली पुढचे 3-4 जे श्लोक आहेत ना, ते ह्याच मुद्द्यावरती आहेत. विशेष करून पुढच्या श्लोकात सांगतात की अगदी महाभयानक बदमाश मधलं बदमाश, एकदम घाणेरडा, एकदम निंद्य कृत्य केलेला जरी माणूस असेल, कितीही भाग घाणेरडा असू दे, परंतु तो माझी सेवा करण्यामध्ये परत आला ना, तर त्याचा मी स्वीकार करतो साधू म्हणून. तर मेन थीम काय आहे इथे, की वाईट वागणं सोडून दिलं पाहिजे आणि सदैव भगवंतांच्या सेवेमध्ये लागलं पाहिजे. तुम्हाला जर खरोखर भगवंतांना प्रिय व्हायचं असेल तर एक्झॅक्टली काय करायचं ते पण पुढच्या अध्यायात सांगणार आहे. एक 4-5 श्लोक आहेत, तिथे म्हणतात समे प्रिय समे प्रिय समे प्रिय, तो मला प्रिय आहे, तो मला प्रिय आहे, तो मला असं जो वागतो ना तो मला प्रिय आहे, असं जो वागतो ना तो मला प्रिय आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल पण सांगतात तिथे, काही काळजी करू नका. पण तो आतापर्यंत आपण बऱ्याचदा प्रॅक्टिकल पण चर्चा केलेली आहे. इथे थोडक्यात भगवंत सांगतायत की जो माझी प्रत्येक कंटिन्युअसली सतत माझी सेवा करण्यामध्ये प्रेममय, हा शब्द खूप महत्वाचा आहे बरं का. पुढच्या अध्यायात पण सांगणार आहेत माझी सेवा करायची, पण तू कशी, भक्तिभावाने, प्रेमाने, जबरदस्तीने नाही. जो माझी भक्तिभावाने सेवा करत असतो तो मला विशेष प्रिय असतो. आणि त्याचं कारण पण सांगतात, कारण मी त्याला विशेष प्रिय असतो. प्रेमाचं आदान प्रदान. याचा अर्थ मी दुसऱ्याशी वाईट वागतो असं समजू नका, भगवंत इथे घोषणा करतात. तर असे भक्त सदैव कृष्ण भावना भवित असतात आणि म्हणून ते श्रीकृष्णांमध्ये स्थित असतात. कृष्ण भावना अमृत शब्द दर्शवितो की जे कृष्ण भावना भवित असतात ते भगवंतांच्या ठाई स्थित असलेले चालते बोलते योगीच असतात. जसं काल का परवा मी तुम्हाला सांगत होतो की भगवंतांनी हे भक्ताला वेगवेगळ्या नावाने संबोधलं जातं. योगी, महात्मा, ऋषी, मुनी. परवा काय म्हटलं इथे मागच्या श्लोकात, संन्यासी. संन्यास योग युक्तात्मा. संन्यासी तोच आहे जो माझी सदैव सेवा करत असतो. तर प्रभुपाद इथे सांगतात की कृष्ण भावना भवित या शब्दाचा अर्थ आहे की तो सदैव भगवंतांच्या स्थायी स्थित असलेला चालता बोलता योगी असतो. चालता बोलता म्हणजे तो काम करत असतो. भगवंतांच्या ठाई स्थित असणे म्हणजे काय, त्याचं मन, बुद्धी, इंद्रिय, शरीर, वाचा सगळं भगवंतांचं काम करते, भगवंतांच्या ठाई स्थित आहे. या ठिकाणी भगवंत स्पष्टपणे म्हणतात की मयी ते, म्हणजे ते माझ्यामध्ये स्थित आहे. यावरून साहजिकच आहे की भगवंतही त्यांच्यामध्ये स्थित आहेत. ही गोष्ट परस्पर पूरक आहे. परस्पर पूरक म्हणजे काय, व्हॉट इज दिस वर्ड युज्ड? रेसिप्रोकेटरी. भगवंत मी भगवंतांमध्ये स्थित आहे म्हणजे भगवंत पण माझ्यामध्ये स्थित आहेत. मी भगवंतांची सेवा करतो, भगवंत पण माझी सेवा करतात. मी भगवंतांवर प्रेम करतो, भगवंत पण माझ्यावरती प्रेम करतात. मी भगवंतांना एक क्षणही विसरत नाही, भगवंत मला देखील एक क्षणही विसरत नाही. परवाच वाचलं आपण. यालाच रेसिप्रोकेशन म्हणतात. म्हणजे साध्या सिंपल भाषेमध्ये देवाणघेवाण. परस्पर पूरक म्हणजेच काय, देवाणघेवाण. हे वन वे नाही आहे. प्रेम हे कधीच वन वे नसतं. प्रेमाची देवाणघेवाण असते. भगवंत ऍक्च्युली हे ऑलरेडी शब्द, हा श्लोक झाला की येणार आहे, कुठल्या अध्यायात आहे मला माहिती नाही, पण या श्लोकामध्ये भगवंत खूप बहुतेक झालाय, सुंदर रीतीने सांगतात, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम्. जो जितक्या प्रमाणामध्ये मला शरण आलेला आहे
तितक्या प्रमाणामध्ये मी देखील त्याच्याशी प्रेमाचं देवाणघेवाण म्हणजेच आदान प्रदान करतो. जो ज्या प्रमाणामध्ये आणि ज्या पद्धतीने मला शरण आलेला आहे. कुठल्या अध्यायात आहे हा श्लोक? हे यथा माम प्रपद्यन्ते. प्रपद्यन्ते परत शब्द येतो बघा. प्रपद्यन्तेचा अर्थ शरण जाणे. जो ज्या प्रमाणात आणि ज्या पद्धतीने तुम्ही भगवंतांना शरण गेलेला असाल वात्सल्य भावामध्ये, तर भगवंत तुमचा मुलगा होतात. तुम्ही त्याला रागवू शकता, शिक्षा करू शकता, कुठल्याही भावामध्ये. आणि ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला जर फक्त गुरुवारी 2 तास भगवंतांना द्यायचे असतील, तर भगवंत पण तुमच्यासाठी फक्त गुरुवारी 2 तासच देतात, त्याच्या पलीकडे नो. याचा अर्थ आहे ये यथा माम प्रपद्यन्ते. जितकं तुम्ही शरण जाल तितकं मी तुमच्याशी आदान प्रदान. ताम तथैव भजाम्यहम. मी देखील भजन करतो, सेवा करतो. 4थ्या अध्यायात आहे. या श्लोकाचे ही स्पष्टीकरण होते. जो ज्या प्रमाणात मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याची काळजी घेतो. भगवंत आणि भक्त दोघेही चेतन असल्यामुळे हे अलौकिक आदान प्रदान होते. अलौकिक. हिरा जेव्हा सोन्याच्या अंगठीत बसवला जातो तेव्हा तो अत्यंत सुंदर दिसतो. त्यामुळे सोन्याचे सौंदर्य वाढते आणि त्याचबरोबर हिऱ्याचेही सौंदर्य वाढते. म्हणजेच काय, भगवंतांना भक्त हवेत. भगवंतांना तर तुमच्यापेक्षा जास्त तुम्ही हवाय. भगवंत कंटिन्युअसली स्वतः येतात, दुसऱ्यांना पाठवतात, अनंत कष्ट घेतात तुमच्यासाठी. तुम्हाला हे समजावं की या भौतिक जगामध्ये तुम्ही स्वामी प्रभू व्हायचं सोडून द्या. माझ्यासोबत या, माझ्याशी प्रेमाने राहा, प्रेमाचं आदान प्रदान करा. जसं घर सोडून गेलेला मुलगा किंवा मुलगी, तिला आई वडील जसं समजावून सांगायला जातात, प्रेमा खातीरच जातात ना, नाही. परंतु जो बंडखोर मुलगा असतो, बंडखोर मुलगी असते, तिला आपल्या आई वडिलाचं प्रेम कळत नाही. ती या जगामध्ये मग दुःख भोगते, तो या जगामध्ये दुःख भोगतो. भगवंतांना प्रभुपाद खूप छान सुंदर उदाहरण देतात. जेव्हा सोन्याच्या अंगठीमध्ये हिरा बसवतो आपण, तेव्हा ती अंगठी सुंदर दिसते हिऱ्यामुळे, परंतु हिरा पण सुंदर दिसतो त्या अंगठीमुळे. तसं भगवंतांनी आमचा आपलं संबंध आहे. भगवंतांना पण तितकंच तुम्ही पाहिजे आहे जितकं तुम्हाला भगवंत पाहिजेत. तुम्हाला एवढेसे पाहिजे असतील तर भगवंत पण तेवढेच प्रतिसाद देतात. तुमच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली ना की मला दुसरा आता काहीच नको, फक्त भगवान हवेत 24 तास. बघून तुमच्या समोर येऊन बसतात भगवंत, हा घे. म्हणजे ती भावनाच अजून आलेली नाही आपल्या मनामध्ये. हा प्रॉब्लेम आहे आपला. प्रोसेस खूप सोपी आहे. भगवद्गीतेमध्ये बऱ्याचदा सांगितलेलं आहे, ही सगळ्यात सोपी प्रोसेस आहे, सगळ्यात सहज सुलभ प्रोसेस आहे. हो की नाही? भागवतामध्ये एका ठिकाणी प्रभुपाद म्हणतात, त्या भौतिक जगातून सुटायचं खूप सोपं आहे, एकदम सोपं आहे. काय करायला पाहिजे त्याच्यासाठी? फक्त मनामध्ये विचार आणायचा आहे की मला भौतिक जगातून या सुटायचं, बस. ती तीव्र भावनाच अजून आपल्या मनामध्ये निर्माण झाली नाही. नसेल तर भगवंतांच्या मनामध्ये तुमच्याही पेक्षा जास्त तीव्र भावना आहे की तुम्ही परत यावं. मग तुम्ही विचार कराल की मग प्रभूजी मग का परत नेत नाहीत, मला इथेच का दुःख भोगायला लावतायत, भगवंत पार्शालिटी करतात? नो. जिथे सुखच सुख आहे ना, वैकुंठ, तिथे भगवंत सगळ्यांवर प्रेम करतात. आणि तुम्ही जर द्वेषी झाला तर ते तिथलं सगळंच बिघडतं. म्हणून तुमच्यासाठी ही वेगळी जागा तयार केली आहे भगवंतांनी, ती पण तुमच्यावर कृपा करण्यासाठीच. नाही तर तुम्हाला संपून टाकलं असतं. तुमच्यासाठी वेगळं भौतिक जग निर्माण करायची काय गरज होती? जेव्हा एखादा व्यक्ती वाईट काम करतो तर त्याला ज्या लोकांनी 10-15 लोकांनी वाईट काम केले त्यांना ओळीने असं उभं करून त्याला गोळी मारून फिनिश करून टाकलं तर संपलं ना. त्यांच्यासाठी सेपरेट तुरुंग, न्यायालय, जज, ही सगळी अर्थव्यवस्था, पैसे घालून हे सगळं करायची काय सरकारला गरज असते? तुम्हाला एक आणखी चान्स देण्यासाठी, हो की नाही?
हे भौतिक जग आणि भौतिक जगातले सगळे सुख सुविधा हे पण भगवंतांनी तुमच्यावर प्रेम आहे म्हणूनच दिलेलं आहे. असं प्रभुपाद इथे सांगतात. प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूचा विपुल प्रमाणात पुरवठा भगवंतच करतात. फक्त जो आसुरी प्रवृत्तीचा असतो त्याला मात्र त्याला स्वामी व्हायचं असतं, प्रभू व्हायचं असतं. तो म्हणतो काय मला काहीच दिलं नाही, काय दिलंय आजपर्यंत मला, तुझ्या देवाने काय दिलंय मला, म्हणतात की नाही लोक, तोंडावर म्हणतात असं, तुझ्या देवाने काय दिलंय मला आजपर्यंत, जे होतं ते पण माझ्याकडनं हिसकावून घेतलं. तुझ्यावरती कृपा करतात ते कळत नाही. भगवंत आणि जीव दोघेही नित्य प्रकाशमान असतात आणि जेव्हा जीव भगवत सेवा करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा त्या जीवाला सोन्याची शोभा येते. भगवंत हे हिऱ्याप्रमाणे आहेत आणि म्हणून हा मणिकांचन योग अत्यंत सुंदर दिसतो. आय डोंट नो इंग्लिश मध्ये प्रभुपाद एवढे अलंकारिक लिहितात की नाही, जनरली लिहित नाहीत. तुम्ही ऍक्च्युली चेतन आत्मा आहात. नित्यो नित्यानाम चेतनस चेतनानाम. त्या चेतन भगवंतांचे तुम्ही अंश आहात. स्वतःला क्षणभंगूर शरीर समजून तुम्ही इथे दुःख भोगत आहात. ज्या दिवशी भगवंतांची सेवा करण्याची तीव्र इच्छा मनामध्ये निर्माण होईल तुम्ही देखील तसेच तेजोमय व्हाल. चमचमकणारे शोभी काय लिहितात, सोन्याची शोभा येईल तुम्हाला. आणि भगवंत मग तुमच्या समोर येऊन बसतील. पण भगवंत हिऱ्याप्रमाणे, मग हिरा सोनी दोन एकमेकाला झालं. मणिकांचन योग. जीवांना त्यांच्या विशुद्ध अवस्थेत भक्त म्हटले जाते. भगवंत हे त्यांच्या भक्ताचेही भक्त बनतात. आपण कोणाला पण भक्त 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 म्हणतो. आज एकाने मला इंटरव्ह्यू पाठवलेला, बेस्ट इंटरव्ह्यू प्रभूजी. इंटरव्ह्यू घेणारा भक्त पण हेअरस्टाईल आहे, इंटरव्ह्यू देणारा भक्त पण हेअरस्टाईल मध्ये, आणि एकदम सुपर हेअरस्टाईल मध्ये. हे कसले भक्त, अजून शारीरिक आसक्ती सुटलेली नाही यांची. जो विशुद्ध शुद्ध अवस्थेमध्ये जातो त्याला भक्त म्हणतात. बाकीचे सगळे भक्त बनायचा प्रयत्न करतायत. तुम्ही आम्ही सगळे आपण भक्त बनायचा प्रयत्न करतोय, भक्त झालेलं नाही अजून. ज्या दिवशी 24 तास प्रत्येक क्षण भगवंतांना एक क्षणही न विसरता भगवंतांची सेवा करायला लागतो त्या दिवशी आपली भक्ती सुरुवात होते. त्या दिवशी आपल्या भक्तीची सुरुवात होते, भगवंत 7व्या अध्यायात सांगतात. आणि मग त्या दिवशी तुम्ही भगवंतांचे भक्त म्हणून तुम्हाला टायटल मिळतं. तुम्ही त्या दिवशी भगवंतांचे भक्त होता आणि त्याच दिवशी भगवंत तुमचे भक्त होतात. म्हणूनच ते यशोदा मैयाकडून बांधून घेतात भगवंतांनी. तर काय गरज आहे, कोण बांधणार आहे भगवंतांना. काल किती जण होता माहिती नाही, बरेचसे नवीन भक्त होते त्यामुळे मी जास्त काही डिटेल मध्ये पण काल काही गेलो नाही. परंतु आपला उद्देश हा नाही आहे की भगवंतांची सेवा, भगवंतांची पूजा उपासना करायची. हे हिंदू आहे ऍक्च्युली, ते पूजा उपासना करणे. आपण आजकाल पूजा उपासना हा एक भगवंतांच्या बद्दल प्रेम आदर व्यक्त करायची एक पद्धती आहे. परंतु खरं आपला उद्देश असला पाहिजे. गौडीय वैष्णव जे आहेत, विशेष करून प्रभुपादांच्या संप्रदायामध्ये जे आले त्यांनी लक्षात ठेवा, आपला उद्देश असला पाहिजे. महाप्रभूंचं हे लक्ष आहे, भगवंतांना बांधून ठेवायचं. ते कसं होणार, शुद्ध भाव असावा लागतो त्याच्यासाठी. नाहीतर आहेच एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. पुढं काय, तारे जाईच्या नाचाय, यारे जायच्या नाचाय, तारे करिये नृत्य करी, तारे जायचे नृत्य, समथिंग लाईक दॅट. ब्युटिफुल, सुंदर श्लोक आहे चैतन्य चैतामृतमधला. चैतन्य महाप्रभू म्हणतात एकले ईश्वर कृष्ण, हे कंट्रोलर स्वामी प्रभू एकमेव कृष्णच आहे. हे ज्या दिवशी तुम्हाला समजणार त्या दिवशी तुम्ही भक्त होणार.
आर सब भृत्य, बाकी सगळे भगवंतांचे सेवक आहेत. आणि ते जसे नाचवतात तसे सगळे नाचतात. त्यारे जायचे नाचाय से ताईचे करे नृत्य. ते जसे नाचवतात तसे सगळे नाचतात. परंतु गोप गोपी बघा भगवंतांना नाचवतात, लाडू देऊन नाचवतात, लोणी देऊन नाचवतात. इथे तर चैतन्य महाप्रभू स्वतः सांगतायत की एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य, यारे जायच्या नाचाय से ताईचे करे नृत्य. ते जसे नाचवतात तसे सगळे जीव नाचतात. परंतु आपण तर वाचतोय की त्यात भगवंतांना पण नाचवणारे आहेत की नाही, भगवंतांना नाचवणारे. व त्या पोझिशनला गेला ना तुम्ही, त्या दिवशी तुम्ही भक्त होता. आता हे नाही पाप कर्म करत पापाच्या पैशाने यात्रा करून भक्त व्हायचा प्रयत्न करतोय आपण. पहिले पापाचा पैसा बंद केला पाहिजे, पाप कर्म पहिले बंद केलं पाहिजे, मग कुठेतरी भक्तीमध्ये पुढे सरकणार आपण, हो की नाही. आणि मग त्या दिवशी प्रभुपाद इथे लिहितात, भगवंत हे त्यांच्या भक्ताचेही भक्त बनतात. भक्ताचेही भक्त, आपल्या भक्ताला सिंहासनावर बसवतात, त्याचे पाय धुतात भगवंत. आता या लोभनेने या प्रलोभनेने भक्त व्हायचा प्रयत्न करू नका. हे होतंय आपोआप म्हणून सांगितलंय. ज्याचं हृदय शुद्ध नाहीये, ही इच्छा ठेवून जर भक्त व्हायला मी जातो शरण, भगवंत माझे भक्त होतात, मग मी 100% शरण जायला मला काही प्रॉब्लेम नाही. स्वामीच तर व्हायचं आहे मला, या भावनेने कधी भक्त होत नाही. कोण भावनेने भक्त होतो? एकले ईश्वर कृष्ण हा सब भृत्य, मी सेवक आहे, एकमेव भगवान श्रीकृष्ण ईश्वर आहेत, स्वामी आहेत, प्रभू आहेत. मग तुम्ही भक्त होता, मग भगवंत तुमचे भक्त होतात. भगवंत आणि भक्तामध्ये जर परस्पर पूरक संबंध नसेल, म्हणजे प्रेमाचं देवाणघेवाण नसेल, आदान प्रदान नसेल, तर ते सविशेष तत्वज्ञान असू शकत नाही, ते निर्विशेष होतं. प्रेमाचं आदान प्रदान पाहिजे. तुम्हाला भगवंतांना बांधून ठेवता आलं पाहिजे. भगवंतांनी तुम्हाला ऑलरेडी बांधलेलंच आहे. आदान तुम्ही भगवंतांना बांधून ठेवणार. त्या शुद्धतेच्या लेवलला जाणे म्हणजे भक्त. भक्तची व्याख्या अशी केली जाते. तुम्ही म्हटले हे कसले भक्त, अजून केसावरची आसक्ती गेलेली नाही, एकदम स्टायलिश कुर्ता, तो पण कलरफुल घालून आलेत इंटरव्ह्यूला, हे कसले भक्त. प्रभूजी तुम्ही वैष्णव निंदा करता, वैष्णव अपराध करता. अरे वैष्णव होऊच शकत नाही जोपर्यंत तो पूर्णपणे शुद्ध होत नाही. आणि शुद्ध होण्याची पहिली आणि एकमेव पायरी असते ती म्हणजे पहिल्यांदा शरीर समजायचं बंद केलं पाहिजे. पुढचं सगळं झिरो आहे. किती पण तुम्ही मारा थापा, रागानुगा भक्ती आणि हे आणि ते आणि गोपाल चंपू आणि सट संदर्भ, तत्व संदर्भ, हे संदर्भ, चैतन्य, सगळं पाठ कराल, सगळं बोलू शकाल, शरीरावरचीच आसक्ती गेलेली नाही, तुम्ही कसे भक्त होणार. अजून शरीराला डेकोरेट करायचंय, सजवायचंय. इथले केस गेलेत मधले लोकांचे, विशेष करून इथले केस जातात पुरुषांचे, तर इकडचे केस भांग पाडून ह्याच्यावरती आणून ठेवले सुंदर दाखवण्यासाठी स्वतःला. हे शरीर जे क्षणभंगूर आहे त्याला सुंदर दाखवण्यासाठी. आपण कसे काय भक्त होणार. वरिष्ठ भक्त आहेत प्रभूजी, त्यांच्याबद्दल असं काही बोलू नका. एक दिवस मी एका भक्तांना समजावून सांगत होतो, अगदी यंग भक्त होते आहेत. एक दिवस मी हे सगळं समजावून सांगत होतो, थोडस कठोर शब्दात समजावून सांगतो. आणि मला पट्ट वाटलं, बघा प्रभूजी केले बघा. प्रभुपादाचे शब्द इथे बसले पाहिजेत ऍक्च्युली. एक व्यक्ती म्हणतो, कुठे सांगितलंय प्रभुपादांनी सांगितलंय तुम्ही गृहस्थ असाल तर केस ठेवले तर चालतंय. कुठे सांगितलं. प्रभुपाद लिहितात, ऍक्च्युली चैतन्य महाप्रभू म्हणतात, प्रभुपाद म्हणत नाही, प्रभुपाद समजून सांग की जो कोणी दाढी केस ठेवतो ना, तो चैतन्य महाप्रभूंच्या चळवळी या संकीर्तनामध्ये तो भागच घेऊ शकत नाही. त्या चैतन्य महाप्रभूंच्या फॅमिलीत तो येऊच शकत नाही. कुठे म्हटलंय माहितीये तुम्हाला, कुठे म्हटलंय.
सनातन गोस्वामी जेलमधून पळून येतात ना, तर बरेच दिवस लपत छपत आलेले असतात. त्यांना आंघोळ करायला, दाढी करायला वेळ मिळालेला नसते. आल्या आल्या चैतन्य महाप्रभू ऑर्डर देतात, याला पहिल्यांदा सपाचट करा, वरून खालून सगळं. आणि मग समजावून सांगतात, माझ्या सोबत राहणाऱ्यांनी असं राहिलं पाहिजे. आणि प्रभुपाद तात्पर्यामध्ये लिहितात, चैतन्य महाप्रभूंच्या या चळवळीमध्ये ज्याला भाग घ्यायचा आहे त्यांनी असं राहिलं पाहिजे. फालतूगिरी तुम्हाला कोणीतरी सांगितलं, नाही केलं तरी चालतंय, कलर कपडे घातले तरी चालते, कुठं लिहिले प्रभुपादांनी? एका दुसऱ्या केसेस मध्ये तिथे पण भक्तीच्या प्रचारासाठी प्रभुपादांनी एका दुसऱ्याला अलाव केलेलं, तिथं पण प्रभुपादांनी सांगितलेलं क्लिअरली, तुला एकट्याला आणि एवढ्या वेळापुरतच अलाव करतोय, ते कायमचं नाही. याला म्हणतात अपवाद. अपवाद हा कधीच नियम होत नसतो. अपवादाचं नियम करायचं काम फक्त आपले आजकालचे भक्त करतात, मूर्ख. प्रभुपाद म्हणतात, जर तुम्ही असं केलं नाही, या शुद्ध भावनेला जाऊन तुम्ही भगवंतांची सेवा केला नाही, तर भगवंत पण तुमच्याची काही आदान प्रदान करणार नाही, तुम्हाला दिसणार पण नाहीत. आदान प्रदान करायची लांबची गोष्ट. आणि मग भगवंत दिसणे, तुम्ही त्यांच्यावर प्रेम करणे, त्यांनी तुमच्यावर प्रेम करणे, यालाच भक्ती म्हणतात. निर्विशेषवादी मूर्ख आहेत. पुढचे 2 वाक्य निर्विशेषवाद्यांसाठी आहेत. हे असं जर नसेल तर आनंद कुठून येणार आहे? आणि आनंद नाही तर मग भक्ती कसली? मग ही कसलं निर्विशेषवादी अध्यात्मवाद? भगवंत निराकार आहेत, निर्गुण आहेत. आपण फक्त इथले सगळे आसक्ती सोडायचे आहे आणि एक दिवस भगवंतांमध्ये विलीन व्हायचं आहे आणि भगवान व्हायचं आहे. म्हणजे तुझा स्वार्थ अजून गेलेलाच नाही. असे बरेच संप्रदाय आहेत असा विचार करणारे. गातील भगवान श्रीकृष्णांचं भजन, बर का, कारण यांच्याकडे भजन नाहीत दुसरी. आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये जाऊन कधी बघा, सगळी भजनं भगवान श्रीकृष्णांची भजनं असतात, सगळी. परंतु तत्वज्ञान सांगताना सांगतील, तुम्ही पण भगवान आहे, मी पण भगवान आहे, आपण सगळे भगवानच आहे, सगळे भगवंतांमध्ये विलीन व्हायचं आहे, भगवानांना रूप वगैरे काही नाही. मग कशाला गाताय? हरी की लीला समजना. आता हरी लीला करतोय म्हणजे त्याला शरीर आहे ना, ते लीला करतोय. हरी कोणाशी लीला करतोय? यशोदा मैयाशी लीला करते. यशोदा मैया बांधून ठेवते हरीला. मग हरीला स्वरूप नसेल, आकार नसेल, कुणाला बांधून ठेवणार आहे? हे असे मूर्ख खूप बघितलेत. अजून एक संस्था आहे, ऍक्च्युली आवडते ती, तरी पण भगवंतांचेच भजन म्हणायची, परंतु सांगताना सांगायचं सगळं निर्विशेषवादी तत्वज्ञान. हे खूप बोगसगिरी चालू आहे सगळीकडे. आणि असे काही खिचडी झालेले लोक आहेत ना, जे तिथे आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये पण जातील, इकडे पण प्रभुपादांकडे पण येतील, कधी बाबा बुवांकडे पण जातील, सगळं चालू आहे. कारण आपल्याला पूर्णपणे सिरियसली याच्यामध्ये यायचंच नाही, कारण इंद्रिय तृप्ती सोडायची नाही. जो माझी इंद्रिय तृप्ती करत करत भक्ती करायला चालते प्रभू म्हणतात, तिकडे आपण लगेच जातो. प्रभुपाद तसे नाही. प्रभुपादांचं नावच आहे. काय नाव आहे प्रभुपादांचं? प्रणाम मंत्र मध्ये प्रभुपादांना काय नाव ठेवलंय आपण? निर्विशेषवादी, शून्यवादी, पाश्चात्य देश तारिणी. संपवायचं आहे निर्विशेषवाद प्रभुपादांनी. हे फालतूगिरी आहे. प्रभुपाद सरळ सांगतात, ही फालतूगिरी आहे, बंद करा. नाही, असं प्रेमाचं आदान प्रदान होत नसेल तर तिथे आनंद कसा येणार? तुम्ही भगवंतांचे भक्त झाला तर भगवंत तुमचे भक्त होतात. बघा, तर प्रभुपाद इथे लिहितात, भगवंत आणि भक्तामध्ये जर परस्पर पूरक संबंध नसेल तर ते सविशेष तत्वज्ञान असू शकत नाही. सविशेष, निर्विशेषच्या उलट सविशेष. निर्विशेष तत्वज्ञानानुसार परमेश्वर आणि जीवामध्ये असे आदान प्रदान असत नाही, परंतु सविशेष तत्वज्ञानानुसार असे आदान प्रदान असते. याबाबत वारंवार उदाहरण दिले जाते की भगवंत हे एका कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि मनुष्याला या कल्पवृक्षापासून जे काही हवे असेल ते भगवंत पुरवतात. परंतु येथे केलेले विवेचन अधिक स्पष्ट आहे. या ठिकाणी भगवंत हे आपल्या भक्ताच्या प्रति पक्षपाती असल्याचे सांगण्यात आले आहे.
यावरून भगवंतांची आपल्या भक्तावर विशेष कृपा असल्याचे व्यक्त होते. सगळं देतात भगवंत. भगवंत देणार नाही तर दुसरं कोण देणार? भूमी, अग्नी, जल, वायू, आकाश हे जे तत्व आहेत, हे तत्व तर आपल्याला आजकाल फक्त लिक्विड, सॉलिड, गॅस म्हणतो आपण, परंतु हे तत्व तर भगवंत म्हणतात मी आहे. मग तुमचे फर्निचर कोणी दिलं? तुमचा मोबाईल कोणी दिला? तत्वाने बनलाय. भूमी, अग्नी, जल, वायू, आकाश. ओके. 7व्या अध्यायामध्ये म्हणतात भगवंत 4थ्या श्लोकामध्ये, भूमी रपो नलो वायू खम मनो बुद्धी रे बचा अहंकार येयम भिन्ना मे प्रकृती अष्टधा. मे म्हणजे माझी. सगळं भगवंत देतात. पक्षपात कसे करतील? पक्षपात केल्यासारखं वाटतं, कारण इथे प्रेम आहे म्हणून तिथे प्रेम करतात, बस. आणि तुम्हाला प्रेम मिळत नाही म्हणून तुम्ही दुःखी आहात, आणि दुःखी आहात म्हणून भगवंतांचा द्वेष करता. हो की नाही? भगवंतांवर प्रेम करायला या म्हटलं की नाही 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 नाही. भौतिक जगामध्ये पण असंच आहे बघा. जिथे कुठे थोडस प्रेम दिसलं ना, तर आपण लगेच त्यांचा तिरस्कार करायला लागतो. ते प्रेम आहे, चांगलं आहे ना. तुम्ही पण प्रेम करा, सगळ्यांवर प्रेम करा. भगवंत सांगतात सगळ्यांवर प्रेम करा, सम सर्व. इथे जसं म्हणतात ना समो हम सर्व भूतेषु, तसं 18व्या अध्यायामध्ये सांगतात तुम्ही पण ते केलं पाहिजे. सम सर्वेषु भूतेषु मद भक्ती लभते, त्यालाच माझी भक्ती मिळते. कशाला दुसऱ्याचा द्वेष करायचा आणि कशाला भगवंतांचा द्वेष करायचा? भगवंतांची आपल्या भक्तावर विशेष कृपा असल्याचे इथं फक्त व्यक्त होतं. भगवंत आणि भक्त यांच्यातील आदान प्रदान हे कर्म सिद्धांतांच्या अधीन असल्याचे समजू नये. कर्म सिद्धांत म्हणजे काय? भगवंत आणि भक्तामध्ये हे जे प्रेमाचं आदान प्रदान होतं ना, हे कर्म सिद्धांतावर, कर्म सिद्धांतावर आधारित नाही आहे. कर्म सिद्धांत म्हणजे काय? कर्म सिद्धांत. चांगलं कर्म केलं चांगलं मिळतंय, वाईट कर्म केलं वाईट मिळतंय, याला म्हणायचं कर्म सिद्धांत. भगवंतांवर प्रेम केला की प्रेम मिळतंय, भगवंतांवर प्रेम केलं नाही तर प्रेम मिळत नाही, असं नाही आहे. भगवंत सगळ्यांवरच प्रेम करतात, परंतु तुमच्या भक्तांवरती विशेष करतात, कारण भक्त बिचारा एवढं कष्टाने प्रेम करत असतात, त्याच्यावर भगवंत प्रेम करतात. पण तुमच्यावर पण करतात प्रेम, त्याच्यावर पण करतात, त्याला पण हे भौतिक जगामध्ये हे जे लॉजिक आहे कर्माचं, कर्म सिद्धांत म्हणजे कर्माचं लॉजिक, ते प्रेमामध्ये लागू नाही बरं का, समजून. काही लोकांना वाटतं थोडस ज्यादा आज भगवंतांची सेवा करूया, म्हणजे भगवंत पण माझ्यावरती कृपा करून उद्या मला परीक्षेत पास करतील. ते परत मग तुम्ही कर्मकांडामध्ये गेला. भगवंतांवरती प्रेम करायचं तर फक्त प्रेम करायचं. कसं प्रेम करायचं सांगितलं त्यांनी 2 श्लोकापूर्वी, हो नाही? काय सांगितलं? अनन्यस चिंतयन्तो माम. हे 22व्या श्लोकामध्ये अनन्यस चिंतयन्तो माम. कुठलाही हेतू न ठेवता करायचं. बदल्यात काय मिळणार? बदल्यात भगवंतांचं प्रेम मिळणार, ज्याची किंमत तुम्ही नाही करू शकत. अजून तुम्हाला माहिती नाही आहे त्याची किंमत, त्यामुळे तुम्हाला ते नको वाटते. इथे ज्याची किंमत माहिती आहे तेच अजून पाहिजे वाटते. तर हे कर्म सिद्धांतांवरच्या अधीन नाही आहे. असे हे आदान प्रदान दिव्य स्थितीमध्ये आहे. दिव्य म्हणजे या जगाच्या पलीकडचे, या जगातला कुठलाच नियम त्याला लागू होत नाही. त्यामुळे हे काय आहे, किती प्रचंड प्रमाणामध्ये आनंददायी आहे किंवा किती चमत्कारिक आहे हे तुम्हाला कळणार पण नाही या भौतिक जगामध्ये राहून, किंवा तुमच्या या तुटपुंजा भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या लॉजिकने मग असं कसं काय प्रभूजी भगवंत असं कसं काय करतात, मग असं कसं काय करतात, मग असे कसे काय वागतात, मग हे असं कसं काय झालं, हे समजावून घ्यायची गोष्ट नाही आहे. अनुभव करायची गोष्ट आहे, आणि तो अनुभव दिव्य स्थितीमध्येच येतोय. भौतिक जगाशी कुठल्या कशाची तुलना करून ते सांगता येत नाही. कधी कधी समजावून सांगतो आम्ही, प्रचारक लोकांना सांगायला लागतं तुलना करून, ते फक्त तुम्हाला या इकडे या भिंतीवरून इकडे उडी मारण्यासाठी. ऍक्च्युली हे समजावून सांगता येत नाही. प्रेमाचं जे आदान प्रदान आहे भगवंतांनी तुमच्यामधलं,
हे दिव्य स्थितीत असतं, ट्रान्सेंडेंटल. भगवत भक्ती ही प्राकृत जगतातील क्रिया नसून सच्चिदानंदमयी आध्यात्मिक जगतातील क्रिया आहे. या जगातलं नाहीच आहे भगवंतांवरचं प्रेम, भगवंतांवरची भक्ती, भगवंतांची अशा प्रकारे केलेली सेवा. तुम्ही एक फूल जरी, जसं भगवंत ऑलरेडी सांगितलं, पत्रम पुष्पम फलम तोयम, एक पान, एक फूल, थोडस पाणी, एक फूल जरी आतून बाहेरून तोडून जर भगवंतांच्या विग्रहावरती, जे तुम्हाला किंवा तुमच्या मित्रांना वाटेल हे लोखंडाचे मूर्ती आहे, परंतु तुम्ही 2 सेकंदासाठी विचार केला की नाही हे भगवानच आहेत आणि त्यांच्या चरण कमलावरती ठेवला, तर ही फूल बाहेरून काढून आणून त्यांच्या चरण कमलावर ठेवायची ही जी क्रिया आहे ही भौतिक जगातली नाही. ही भौतिक जगातल्या कुठल्या क्रियेशी याची तुलना करून सांगता पण येत नाही हे किती महत्वाचं आहे. सनातन गोस्वामी का रूप गोस्वामी म्हणतात की मंदिरामध्ये पहिल्यांदा आलेला व्यक्ती जेव्हा घंटे वाजवतो तो करोडपतीने श्रेष्ठ आहे. रस्त्यावरचा माणूस जो फक्त विचार करतोय खरं असेल की नाही याच्यापेक्षा तुम्ही तुलनाच करू शकत नाही. हे लक्षात घ्या. बऱ्याच जणांना प्रश्न विचारायची अशी सवय असते किंवा चांगले विचार बंद करू नका, विचारा, नो प्रॉब्लेम. पण हे डोक्यात तुमच्या अजून गेलेलं नाही आहे की हिची या भौतिक जगाशी ही तुलना करण्यासारखी गोष्ट नाही आहे ही. आणि आता हे शेवटचं गोष्ट सांगतो आणि मग आपण थांबूया. या भौतिक जगातल्या आपल्या तुटपुंजा BA, BCom, MA, BEd, इंजिनिअरिंग, डॉक्टर या नॉलेज वरती आधारित सगळं तुलना करायची आपल्याला सवय लागली आहे, भगवंतांच्या गोष्टी पण. म्हणून आपल्याला वाटतं की भगवंत पक्षपात करतात, माझ्याशी असं वागतात आणि त्याच्याशी असं वागतात. असुराला या भौतिक जगाशी देणं घेणं असतं. निस्वार्थपणे अनन्य, अनन्य हा शब्द खूप महत्वाचा आहे. भगवंतांची सेवा करायला लागा, तुम्हाला हा अनुभव आपोआप भगवंत देतील, समजावून सांगतील, कळेल, त्याची अनुभूती पण येईल. चिंता करू नका, सगळं समजणार आहे. प्रभूजी अजून समजलं नाही, तुम्ही म्हणताय भौतिक जगाशी कशाची तुलनाच होत नाही, समजून सांगता येत नाही, मग मी याच्यात उडी मारू कसा? काहीतरी मला अश्युरन्स पाहिजे ना. या भौतिक जगाने तुम्हाला काय अश्युरन्स दिलं एवढ्या जन्मामध्ये, अनंत जन्मामध्ये? सुख देतो 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 म्हणून आजपर्यंत मिळालं नाही सुख. भगवंतांची भक्ती करायला तुम्हाला अश्युरन्स पाहिजे. भगवंत स्वतः येऊन मग अश्युरन्स देतात, चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये, भगवान श्रीकृष्णांच्या रूपामध्ये. ही पण आपली जी थोडीफार प्रवृत्ती असते ना भौतिक जगातल्या गोष्टीची कंपेअर करून दरवेळी लॉजिकली समजावून घ्यायची, ही पण थोडी थोडी हळूहळू सोडून दिली पाहिजे आपण. ठीक आहे, सुरुवातीला ठीक आहे, नसेल तर आपण हे आपल्या डोक्यातून जाणार नाही की भगवंत पक्षपात करतात. बघा असे लोक प्रश्न विचारतात, मग भगवंत कसं काय वचन तोडू शकतात? आणि भौतिक जगातल्या कुठल्या लॉजिक नसते सांगा तुम्ही? लॉजिक असतंय. भगवान श्रीकृष्ण म्हणतील, भगवान श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण ईश्वर आहेत, तुम्ही ईश्वर. तुम्ही भौतिक नियम आणि अटी त्यांच्या नाही. आपल्याला भौतिक जगातलं लॉजिक तोपर्यंत आपण मला पक्षपात करतात, दुसऱ्याला सुख देतात, माझ्या बरोबर करतात. काही लोक माझ्या बरोबर. स्वतःच्या कर्माची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका. कधी कधी वागले मी चुकीचं प्रभूजी, मागच्या जन्मात, त्याच्या मागच्या जन्मात, 100 माझ्यापूर्वी वागलेला असेल, काय माहिती. भगवंत कधीही पक्षपात करत नाहीत. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे?
खूप खूप धन्यवाद. पंचाकल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. भगवत गीता जशी आहे तशी की जय.